टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबई गोवा महामार्गासाठी आता नवी डेडलाईन या ठिकाणी समोर येते। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या 14 वर्षापासून रखडलेलं आहे। मात्र आता मार्च 2026 पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचं हे चौपदरीकरणाचं काम जे आहे ते पूर्ण करण्यासाठीची डेडलाईन त्या ठिकाणी देण्यात आलेली पाहायला मिळते आहे। मुंबई गोवा महामार्गावर रखडलेल्या 2 टप्प्यांसाठी आता मुदतवाढ या ठिकाणी मिळणार नाही आहे। गेली 14 वर्ष या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गाचं काम या ठिकाणी रखडलेलं होतं। आरवली ते काटे आणि काटे ते वाकेड अशा 2 टप्प्यांसाठी ही मुदतवाढ हवी होती। मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाकडून या 2 टप्प्यांसाठी आता मुदतवाढ या ठिकाणी नाकारण्यात आलेली आहे। मुदतवाढ मागणाऱ्या ठेकेदारांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून सुद्धा कानउघडणी करण्यात आलेलं पाहायला मिळतं आहे। काम लांबल्यामुळं अंदाजपत्रकापेक्षा 30% कामात या ठिकाणी वाढ होणार आहे। 2 टप्प्यांसाठी प्रत्येकी 250 ते 300 कोटींची वाढ या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे वाढीव निधी या कामासाठी लागणार आहे। आरवली ते काटे असा 39 किलोमीटरचा टप्पा आहे, तर काटे ते वाकेड असा 49 किलोमीटरचा हा टप्पा आहे। या 2 टप्प्यांसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी फेटाळलेला आहे। त्यामुळे या 2 टप्प्यातील काम मार्च 2026 पर्यंतच पूर्ण या ठिकाणी करावं लागणार आहे। एकंदरीतच पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गाची पूर्णत्वाची डेडलाईन या ठिकाणी नवीन तारीख या ठिकाणी समोर येते आहे। मार्च 2026 पर्यंत ही डेडलाईन सर्व ठेकेदारांना या ठिकाणी पाळावी लागणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।